नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला मजा, तुमचं जास्त वेळ न घेता छान व्हिडिओ छान अशी बघा। पूर्ण उंची घेतली आपण 13.5, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं शोल्डर घेतलं। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि 1.25 इंच मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 11 इंच आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा। आता काय करायचं, आपल्याला जितका गळा हवा आहे तितका असा वरतून मोजायचा आहे। तर आपल्याला 9.5 हवा आहे तर आपण मोजून घेतला आणि इथे एक छोटासा असा बॉक्स तयार केला। बघा, पहिले आपण जो चौकोन आखला होता तोच कट करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हा छोटासा चौकोन आखला तो कट करून घ्यायचा। आता मोंढ्याचा जो आकार आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि मोंढ्याच्या बाजूने थोडंसं असं कट करून घ्यायचं। नंतर पीस ओपन करायचा, अस्तरही ओपन करायचं आणि इथे आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहे। व्यवस्थित आथरायचं आणि पिना लावून घ्यायच्या। आपल्याला आता इथे कुठे कॅनव्हास वगैरे लावायचं नाही, डायरेक्ट गळा आपल्याला शिलाई मारायची आहे। तर ज्या मैत्रिणींना डायरेक्ट शिलाई येत नाही त्यांनी काय करायचं, ह्याप्रमाणे अशी रेष मारून घ्यायची। बघा, 1.5 इंच अंतर सोडायचं आणि ही रेष मारायची परफेक्ट चौकोनी गळा तयार करण्यासाठी। बघा, ह्याप्रमाणे आपण ही रेष मारून घेतली म्हणजे जे कोण आहे ना ते सुद्धा अगदी व्यवस्थित येणार आहे। आता जी रेष मारली त्याच्यावरतीची शिलाई आपल्याला मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची, कुठे घाई करायची नाही, म्हणजे परफेक्ट आपला गळा तयार होईल। बरोबर ती रेषेवरतीच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची। आता पिना काढून मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा। नंतर इथे कट मारायची आपल्याला, इथे कोपऱ्यामध्ये व्यवस्थित कट मारायचा म्हणजे अस्तर वळवायला प्रॉब्लेम येणार नाही। अस्तर फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दापटी। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रोजच्या रोज छान छान व्हिडिओ बघत चला। व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा। बघा, असं व्यवस्थित अशी आपल्याला द्यायची दाबटीप आणि दाबटीप दिल्यानंतर आपला जो चौकोनी गळा आहे तो अगदी सुंदर असा तयार होणार आहे। बघा, शिलाई मारून झाली की आपल्याला कपड्याला पलटी मारायची आणि सगळीकडनं हे अस्तर असं जॉईंट करून घ्यायचंय ह्याप्रमाणे। हाताने अगदी व्यवस्थित करायचं म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही। आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। बघा, याप्रमाणे आपण हा कपडा असा कट करायचा आहे। आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। आपण इथे सेंटर काढला टक्स मारण्यासाठी आणि 4.5 इंच उंचीचे असे टक्स मारायचे। दोघही टक्स सारखेच आले पाहिजे। त्याच्यानंतर आपण जी पट्टी काढली होती तो छोटासा चौकोन ती घ्यायची, ओपन करून पेपरवर ठेवायची आणि त्याच्या कडेने अशी रेष मारून घ्यायची। साईडने पट्टी थोडी जास्त ठेवायची बघा आणि खालच्या साईडने सुद्धा अर्धा इंच जास्त ठेवायची। वरतून जी रेष कट केली जी आखली आपण त्याच्यावरतीच कट करायचे। आता आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आणि 2 इंच रुंदीची पट्टी काढून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे याप्रमाणे आपण ह्या 2 पट्ट्या काढून घ्यायचे। मोठे पट्टी असेल तर एक काढली तरी होऊन जाईल। आता पट्टीला फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची। नंतर ती कशाच्या तरी सहाय्याने अशी पलटी करून घ्यायची। त्याच्यानंतर इथे पेपरच्या तुकड्याच्या मापाचे आपल्याला इथे या पट्टीचे तुकडे करायचे। आता घ्यायचं सुई दोरा आणि मणी आणि त्याचे आपल्याला बटरफ्लाय बनवायचे। बघा, सेंटरला असं आहे ना थोडंसं शिवून घ्यायचं आणि व्यवस्थित पॅक करून त्याच्यावरती आपल्याला मणी लावून घ्यायचं। मणी लावल्यानंतर ते अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होईल।
बघा आपण ज्या पट्ट्या कट केल्या त्याचे ते बनवून घ्यायचे. कमी आले तर आपण दुसरी पट्टी कट केली त्याचे सुद्धा असे बनवून घ्यायचे डिझाईन आपल्याला. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा याप्रमाणे आपण ही डिझाईन बनवून घेतली. अगदी सुंदर आणि सोपी आणि अगदी कमी कपड्यात होणारी ही ब्लाउज डिझाईन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर अशी डिझाईन दिसते ही. बघा ही डिझाईन अशी बनवून तयार झाली की आपल्याला हा पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती ही डिझाईन अशी लावून घ्यायची. बघा आपण जो चौकोन आखला होता ज्या कपड्याच्या मापाचा तिथपासून आपण ही लावायला सुरुवात केली डिझाईन. तर तेवढ्या मापात आपण ही डिझाईन लावून घेणार आहे. ज्या मैत्रिणींना चौकोनी गळा आवडतो त्यांनी नक्की ट्राय करा ही डिझाईन. खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला ही शिलाई मारून ही डिझाईन पॅक करून घ्यायची आणि पेपरच्या बाहेर जो कपडा दिसतोय तो असा कट करून घ्यायचा. आता आपण ब्लाऊजच्या कलरची छोटीशी 1 इंचाची पट्टी घेतली. बघा तिला असं फोल्ड करून घ्यायचंय आणि इथे आपल्याला ह्या वरच्या साईडने इथे पट्टी ती लावून घ्यायची आणि मध्ये फोल्ड करून जितकी तुम्हाला पायपिंग हवी ना तितकी पायपिंग बनवायची. आता आपल्याला इथे ब्लाऊजला ही पट्टी ऍडजस्ट करायची. तर व्यवस्थित ऍडजस्ट करायची आणि पिना लावून घ्यायच्या. म्हणजे काय होईल, शिलाई मारायला सोपं जाईल. बघा याप्रमाणे आपण इथे पिना लावून घेतल्या आणि आता आपल्याला शिलाई मारून ही पट्टी पॅक करून घ्यायची. आता पिना काढून घ्यायची आहे आणि खाली सुद्धा आपल्याला कॉन्ट्रास्ट पायपिंग करायची. तर त्याच्यासाठी आपण इथे एक पट्टी काढून घेतली. छोटा कपडा आहे म्हणून आपण 2 पट्ट्या काढल्या आणि 2 पट्ट्यांना आपण जॉईंट देऊन त्याची लांब पट्टी तयार केली. तिला सुद्धा असं डबल फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. ती अशी वरतून ठेवायची आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता पट्टी अशी मध्ये फोल्ड करून पायपिंग करायची. आपल्याला जितकी जाड बारीक तुम्हाला पायपिंग हवी तितकी पायपिंग पकडायची आणि तिथे सुद्धा खाचेमध्ये व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे लेस लावून घ्यायची. तुम्ही कोणत्याही कलरची लेस लावू शकता. इथे मी गोल्डन लेस लावणार आहे. तर लेसला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारायची आहे म्हणून पहिले एका साईडने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला शिलाई मारायची. कोपऱ्यावरती इथे छोटीशी प्लेट टाकायची म्हणजे चौकोनी आकार तयार होईल. बघा आता एक बाजूने शिलाई मारून झाली की लेसला अशी दुसऱ्या साईडने शिलाई मारायची म्हणजे लेस अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये बसते. आता लेस लावून झाली की आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी आपण जो छोटासा कपडा होता पट्टी घेतली आपण 1 इंच रुंदीची आणि तिच्या अशा प्लेट टाकून घेतलं. बघा छोटीशी अशी फ्रिल तयार केली आणि तिचे असे 2 तुकडे करून घ्यायचे. त्याच्यानंतर हे चौकोनी आपण तुकडे घेणार आहे साधारण 3 बाय 3 चे. त्याच्या त्रिकोणमध्ये ही फ्रिल ठेवायची आणि अशी शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे वरचा जो कोपरा आहे तो असं फोल्ड करायचा, त्याच्यावरती पुन्हा असं पॅक करून घ्यायचं. परत ओपन करून पुन्हा पूर्ण त्रिकोण असा शिलाई मारून घ्यायचा. जो जास्तीचा कपडा दिसतो तो कट करायचा आहे. त्याच्यावरती सुद्धा एक गोल्डन लेस लावून घ्यायची जी आपण गळ्याला लावली आणि छान असं लटकन आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. याचप्रमाणे आपण दुसरं लटकन सुद्धा बनवणार आहे. अगदी सोपं आणि छान असं लटकन आपलं तयार झालंय. हे लटकन सुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले लटकन कसं बनवायचं. बघा इथे उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा म्हणजे लटकनला सुद्धा फिनिशिंग छान येते. छान
असे आपले लटकन तयार झाले आणि आता ब्लाऊजला वरतून 2.5 इंच असं मोजायचं आणि इथे नॉट जॉईन करून घ्यायचे. आता जो पेपर आपण लावलाय तो घ्यायचा आहे काढून, म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती अगदी सुंदर आणि छान अशी दिसणार आहे. बघा आपली डिझाईन पूर्णपणे तयार झाली. आता नॉट बांधून बघूया आपली ब्लाऊज डिझाईन आजची कशी वाटते. तर मैत्रिणींना आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक. मित्रांनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.